आजच्या नक्षत्राची सुरुवात मी एक छोटीशी गोष्ट सांगून करणार आहे. एकदा ना सप्तर्षी आपापल्या प्रिय पत्नींसह खूप लांबच्या प्रवासाला निघाले होते. दिवस थंडीचे होते, त्यामुळं बरंच अंतर चालून गेल्यानंतर सगळ्यांनाच थंडी वाजून आली. आणि मग त्यांनी असं ठरवलं की जवळ जो अग्नितारा आहे त्या अग्निताऱ्याजवळ आपण थांबूया, शेकून घेऊया, थोडी ऊब घेऊया आणि मग पुढं जाऊया. अग्नी या प्रखर ताऱ्याची उष्णता जेव्हा या सर्वांना मिळाली तेव्हा सगळ्यांनाच अगदी हायसं वाटलं. अर्थातच सप्तर्षी अतिशय कडक शिस्तीचे, त्यामुळं व्यवस्थित शेकून झाल्यावर ते वेळेतच पुढच्या प्रवासाला निघाले. ते जेव्हा निघाले तेव्हा वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ही एकटीच त्यांच्याबरोबर पुढं गेली आणि बाकीच्या 6 ऋषीपत्नी या अग्निताऱ्याजवळ तशाच शेकत बसून राहिल्या. या ज्या मागे 6 जणी थांबल्या ना, त्यांनाच कृत्तिका असं म्हटलं जातं. आकाशात जर बघितलं तर कृत्तिका नक्षत्रामध्ये 6 ताऱ्यांसोबत एक अग्नितारासुद्धा दिसतो. आणि तुम्ही जर सप्तर्षी निरखून पाहिले ना, म्हणजेच उर्सा मेजर हे जर निरखून पाहिले तर त्यातील वशिष्ठ या ताऱ्याजवळ अरुंधतीचा एक छोटासा तारा आपल्याला नक्कीच आढळतो. पुढे या 6 जणींना जो पुत्र झाला ना, त्यालाच षडानन किंवा कार्तिकेय असं नाव आहे. तर आज आपण बघणार आहोत नक्षत्रचक्रातलं 3ऱ्या नंबरचं नक्षत्र कृत्तिका नक्षत्र. या नक्षत्राचा एक चरण हा मेष राशीत येतो आणि उरलेले 3 चरण हे वृषभ राशीत येतात आणि म्हणूनच याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी रवी आहे. राशींचे स्वामी हे मंगळ आणि शुक्र आहेत आणि याचं दैवत अग्नी आहे. त्यामुळंच या नक्षत्रामध्ये रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा आणि शुक्राचं सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ झालेला दिसून येतो. याचं दैवत अग्नी असल्यामुळं अग्नीप्रमाणच प्रखर, तेजस्वी आणि अतिशय करारी, निश्चयी आणि कोपिष्ट असे लोक या नक्षत्रावर आपल्याला बघायला मिळतात. इंग्रजीमध्ये याला प्लिएडस असं नाव आहे. कृत्तिका नक्षत्राकडं क्रोध, तापटपणा जरा जास्तच आहे. या नक्षत्रावर जन्माला आलेले लोक हे थोडेसे स्वतःचंच खरं करणारे किंवा स्वतःच्याच तोऱ्यात राहणारे असे दिसून येतात. कार्तिक महिन्यात रात्रभर हे नक्षत्र आपल्याला आकाशामध्ये बघायला मिळतं. हे सुलोचनी नक्षत्र आहे, त्यामुळे या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ती अजिबात सापडणार नाही. हे क्रूर नक्षत्र आहे, त्यामुळं मुहूर्तशास्त्रामध्ये या नक्षत्राला कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरलं जात नाही. परंतु शस्त्रक्रियेसाठी किंवा सरकारी जबाबदारीचं पद स्वीकारण्यासाठी म्हणजे पदभार स्वीकारण्यासाठी या नक्षत्राचा निश्चित वापर करावा, कारण हे रवीचं नक्षत्र आहे. आणि या नक्षत्रामध्ये जो निश्चय आहे ना, जो करारीपणा आहे, त्याचा उपयोग कार्यसिद्धीसाठी किंवा कार्यपूर्तीसाठी निश्चित होतो. कृत्तिकेच्या स्त्रियांना एक प्रकारचा फणकारा असतो असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही मला कोण सांगणार असा ॲटिट्यूड असतो. यांना अधिकार गाजवायला खूप आवडतो. पराक्रमी आणि कर्तृत्ववान असं हे नक्षत्र आहे. अर्थातच पत्रिकेमध्ये जेव्हा कृत्तिका नक्षत्राचा विचार करायचा असतो ना, त्यावेळेला तो मात्र खूप काळजीपूर्वक करावा लागतो, हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवलं पाहिजे. या नक्षत्रावर अनेक नामवंत लोक जन्माला आलेले आहेत. साहित्य सम्राट न. चि. केळकर, पु. ल. देशपांडे, बाळ कोल्हटकर, वैजयंतीमाला, विजया लक्ष्मी पंडित, धनी वेलणकर, स्टेफी ग्राफ हे सर्व लोक कृत्तिका नक्षत्रावर जन्माला आलेले आहेत.
तुमच्याकडंही अशाच प्रकारची काही वेगळी माहिती असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा. मलाही ऐकायला आवडणार आहे. थँक्यू. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.